रेकॉर्डिंग स्टार्ट करतो. हा व्हिडिओ फार छोटा आहे. याच्यामध्ये फक्त व्हॅलिडेशन शिकणार आहोत आपण. आणि व्हॅलिडेशन मध्ये जो काही स्टेटस कोड आहे, जर व्हॅलिडेशन जर का फॉल्स झाले, समजा एखादा व्हॅलिडेशन मिसमॅच झालं, तर लगेच एक एक्सेप्शन हँडल झाला पाहिजेत आणि त्याने सांगायला पाहिजेत की इनव्हॅलिड वगैरे जे काही आहे ते. ठीक आहे, तर चला बघूया आता काय करता येतं ते आपल्याला, आणि आपण कसं करायचं व्हॅलिडेशन ते पाहूया. व्हॅलिडेशन बघण्यासाठी सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा, तुम्हाला यूज करायचा आहे रिसोर्स. आणि या रिसोर्स मध्ये हे बघा, तुम्ही डेटा सगळ्यात अगोदर पोस्टमॅनहून डेटा कुठे येतो, तर तो जो आहे तो इथे येतो, तुमच्या इथे. कसा रीड करतो? @request बॉडीने रीड करतो. हे अनोटेशन तुम्हाला इथे टाकायचं आहे, @request बॉडी. इथे रीड होतो. पण ह्या ज्या काही फील्ड आहेत, आता ह्या फील्ड मी एंटिटी मध्ये घेत आहे, पण एंटिटी मध्ये ह्या फील्ड न, हे जे काही एंटिटी आहे ऍज अ रिक्वेस्ट म्हणून मी एंटिटी नाही वापरायला पाहिजेत. मी सेम फील्ड जरी असल्या तरी त्या सेम फील्ड ज्या आहेत त्या आपण डीटीओ मध्ये टाकायचं, वेगळा क्लास आपल्याला बनवायचा असतो. हा, वेगळा क्लास आपण बनवायचा असतो. का? कारण की उद्या चालून जर का एखाद्या क्लायंटची रिक्वायरमेंट जी आहे ती चेंज झाली, मला आयडी नाही पाहिजेत, मला आयडी नाही पाहिजेत, किंवा मला डिपार्टमेंटच्या ऐवजी डिपार्टमेंट नेम पाहिजेत, किंवा डिपार्टमेंट नाही पाहिजेत मला, तर असं किंवा पाठवणार नाही. तर यावेळेस काय होतं की तुम्ही जर एंटिटी जर का घेत असाल ना, आणि जर का तुम्ही इथला जर डिपार्टमेंट जर डिलीट केला तर ऑटोमॅटिकली टेबल मधला तो कॉलम जातो. जर का तुम्ही सॅलरी कॉलम उडवला, इथून काढला, तर सॅलरी कॉलम तुमचा चालला जातो. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करावं लागतं आपल्याला, की कधी पण आपण रिस्पॉन्स किंवा रिक्वेस्ट, हे जे काही इनपुट आहे ते ऍज ऍज कस्टमाइज करता आलं पाहिजे. डिपेंड नाही ठेवायचं एंटिटी मध्ये, जरी सेम फील्ड असल्या तरी सुद्धा. कारण की एंटिटी म्हणजे आपल्या डेटाबेस मधला टेबल. आणि उद्या कोणी सांगू शकतं की रिक्वेस्ट मध्ये काहीतरी जेसन फील्ड कमी होऊ शकते, पण आपल्याला कॉलम मध्ये ती व्हॅल्यू पाहिजे, डेटाबेस मध्ये टेबल मध्ये ती कॉलम पाहिजे. त्याच्यासाठी आपण मोस्ट ऑफ द करून वेगळाच एक डीटीओ बनवतो. जसं की मी आता इथे एम्प्लॉई डीटीओ बनवलेला आहे, चेक करा तुम्ही. आणि मी जेव्हा इथे युजर कडून डेटा घेणार, तो असा डेटा घेणार. ठीक आहे, आता क्रिएट एम्प्लॉईला सुद्धा इथे चेंज करावं लागेल, कारण की हा डीटीओ घेईल. पण इथे एक छोटासा लक्षात ठेवण्यासारखं आहे, की जेव्हा तुमची जी रेपोची जी मेथड आहे ना सेव्ह साठी, हा नेहमी एंटिटीज घेतो. म्हणजे तुमचा एम्प्लॉई हा जो ऑब्जेक्ट आहे, हा वाला, हा जो एम्प्लॉई ऑब्जेक्ट आहे, हाच ऑब्जेक्ट त्याला पाहिजे. पण तुमच्या व्हॅल्यू ज्या आहेत, मी इथे लिहितो एम्प्लॉई डीटीओ, तुमच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या डीटीओ मध्ये असतात. बघा, ह्या डीटीओ मध्ये व्हॅल्यू तुमच्या डीटीओ मध्ये आहेत. हा जो आहे हा रिकामा आहे, एमटी आहे, न्यू ऑब्जेक्ट तयार केलाय पूर्णपणे. तर तुम्ही काय करता, एक छोटस स्प्रिंग बीनच या एम्प्लॉय डीटीओ मध्ये ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत त्या कॉपी करून कशात नाही टाकता एम्प्लॉय मध्ये. तर ते कॉपी करण्यासाठी ना एक बिन युटील म्हणून आहे, बिन युटील. आणि स्प्रिंगच घ्यायचं बघा, स्प्रिंग बीनच घ्यायचं, कॉपी प्रॉपर्टीज करायचं, सोर्स आणि टार्गेट ऑब्जेक्ट. सोर्स ऑब्जेक्ट माझा एम्प्लॉई आहे, ज्याच्या व्हॅल्यू कॉपी करायच्या आहेत. कशामध्ये पेस्ट करायच्या आहेत, तर एम्प्लॉई हा एमटी ऑब्जेक्ट आहे याच्यामध्ये पेस्ट करायच्या आहेत. आणि हा जो एम्प्लॉई ऑब्जेक्ट आहे हा टाकून द्यायचा, झालं. असं तुम्हाला चेंजेस करावे लागतील. अशा पद्धतीनेच आपण डीटीओ यूज करत असतो, लक्षात ठेवा. आणि आपण मोस्टली करून एंटिटी रिटर्न करत नाही. इथे जसा मी एम्प्लॉई रिक्वेस्ट डीटीओ घेतला, तसाच मी इथे एम्प्लॉई रिस्पॉन्स डीटीओ सुद्धा घेऊ शकतो, कारण की रिस्पॉन्सचं स्ट्रक्चर वेगळं असू शकतं. हा झाला. त्याच्यानंतर आपण रिस्पॉन्स नंतर बघूया, पण अगोदर रिक्वेस्ट डीटीओ मध्ये व्हॅलिडेशन कसे लावायचे ते बघणार आहोत. नेम
जो आहे, उदाहरणार्थ मला ब्लँक नकोय, नेम जे आहे ऍटलिस्ट मला @, नॉट ब्लँक हा नोटेशन तुम्हाला टाकावं लागेल. बट इथे तो सापडत नाहीये, म्हणजे हा एम्प्टी नाही ठेवता आला पाहिजे, म्हणजे हा मॅन्डेटरी आहे, तुम्ही पाठवला म्हणजे पाठवावाच लागेल. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, इथे हायबरनेटचं व्हॅलिडेटर जे आहे ते घ्यावं लागेल. हायबरनेट व्हॅलिडेटर ही एक डिपेंडन्सी आहे, ती डिपेंडन्सी तुम्हाला इथे टाकावी लागेल. हायबरनेट व्हॅलिडेटर मेवन स्क्रीन दिसत आहे माझी, कुणाला काही? सागर स्क्रीन दिसत आहे? ओके ठीक आहे. हा जे व्हॅलिडेटर आहे तो टाकून घ्यायचा, हा खूप महत्वाचा पार्ट आहे. याला स्प्रिंग व्हॅलिडेटर टाकलेला आहे इथे आपण. चेक करूया की ते जे काही अनोटेशन आहेत ते अनोटेशन येत आहेत का इथे. बिल्डिंग वर्कस्पेस चालत आहे बघा, आलेत. आणि जावा व्हॅलिडेशन कन्स्ट्रक्टर वापरायचं, म्हणजे ब्लँक सोडता येणार नाही याला, हा वापरायचा आहे. देन इथे मेसेज जो आहे, मेसेज म्हणजे जर का हा ब्लँक आला तर मस्ट इंटर व्हॅलिडेशन, मस्ट इंटर नेम, फुल नेम इज मॅन्डेटरी. बरं, आता त्याच्यानंतर एका नावाचं किंवा किती नाव असले पाहिजेत ऍटलिस्ट याच्यामध्ये. आता नाव का एका अक्षराचं थोडी असू शकते, तर मिनिमम आपण किती नावाचं ठेवायचं, तर 2 नावाचं ठेवायचं, आपण ते पण बघूया याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, इथे यायचं, दुसरं अनोटेशन जे आहे साईज हे यूज करायचं. मीन म्हणजे मिनिमम किती पाहिजेत, मॅक्स किती पाहिजेत, मॅक्सिमम तुमची जी काही लिमिट तुम्हाला दिलेली असेल प्रोजेक्ट मॅनेजरनी तेवढी तुम्हाला ठेवावी लागेल. हे सगळ्या रिक्वायरमेंट मध्ये येतं. मेसेज मिनिमम लेंथ, मिनिमम लेंथ असेल मीन, अँड मॅक्सिमम लेंथ अँड मॅक्स लेंथ मॅक्स. डिपार्टमेंट मॅन्डेटरी नाहीये, बट याला आपण नॉट नल ठेवूया. व्हॅलिडेशन कन्स्ट्रेंट्सच ठेवायचं बघा. मेसेज सॅलरी मस्ट नॉट बी नल और एम्प्टी तर नसणारच आहे, कारण की हा लॉंग आहे. बघा अशा पद्धतीने तुम्ही इथे अनोटेशन टाकायचे आहेत. देन रिस्पॉन्स मध्ये आल्याच्या नंतर इथे जो तुम्ही रिसोर्स मध्ये आल्याच्या नंतर
इथे तुम्हाला अजून एक अनोटेशन देणं गरजेचं आहे. @valid तरच ते या पर्टिक्युलर बिनला व्हॅलिड करेल. जर का हा अनोटेशन काढला तर ते जे काही आहे, जे काही आपण कन्स्ट्रेंट लावलेले आहेत, जे काही व्हॅलिडेशन लावलेलं आहे, ते चालणार नाही. तर चला चेक करूया एकदा की एरर कसा येतोय, मग याला आपण नंतर कसं हँडल करायचं तेही बघून घेऊया. हम्म. झालं याला. आता हा पोस्ट आहे, मला पोस्ट मॅन ओपन करावा लागेल. अँड फॉर दॅट पर्पज जनरेट कुठे केला? ओह, मी प्रयत्न करत आहे की हा जो डेटा आहे हा ऑटोमॅटिकली जनरेट झाला पाहिजेत जेसन मध्ये. तीनच फील्ड आहेत, पण जर का जास्त फील्ड असतील तर आपण करू शकतो ऑनलाईन असं. बट ह्यालाही काहीतरी पॅक नॉट ऍक्सेस पॅकेज नेम, मला पॅकेज नेमही पाहिजे. ठीक आहे, देऊया सगळे पॅकेज नेम. आपल्याला कन्स्टंट नाही सापडला. ठीक आहे, आपण तीनच आहेत तर हाताने बनवू शकतो, त्याला काही वेळ नाही. बट इट शुड त्याने क्रिएट करायला पाहिजे होतं. आपल्याला आता हाताने तयार करावं लागेल. चला ठीक आहे, काय अडचण नाहीये, आपण तयार करून घेऊया. तुम्हाला जेसन तयार करण्यासाठी हा ऑब्जेक्ट पाहिजे. हा ऑब्जेक्ट आपण क्लोज करूया. ओपन क्लोज. देन कोलन व्हॅल्यू की झाली आपली आयडी. देन कॉमा. नेक्स्ट की आहे नेम. आणि याची जी व्हॅल्यू आहे कोलन सागर आणि कॉमा. याचं जे आहे ते की. आणि याची जी काही व्हॅल्यू आहे ती आहे आय टी प्रोडक्ट कॉमा की कोलन. ब्युटिफाय करूया, सेव्ह करूया, याला नाव देऊया सेव्ह एम्प्लॉई आणि सेंड करूया. हम्म, का नाही घेतलाय आणि लोकल होस्ट
9090 च्या ऐवजी आपण वेगळा टाकला. एक्झिक्यूट करूया. सक्सेसफुली झाला, दिसत आहे सगळ्यांना सक्सेसफुली झालेलं. ओके ठीक आहे. आता जर का मी ते हे सागर नाव नाही पाठवत तर काय होईल? त्याच्याऐवजी मी नल पाठवतोय किंवा ब्लँक पाठवतोय तर काय होईल बघा. काय आलं इथे लिहून? कुणी मला दाखवू शकता काय आलं ते? बघा, बॅड रिक्वेस्ट ट्रेस असा आलेला आहे की व्हॅलिडेशन फेल्ड फॉर आर्ग्युमेंट 0 इन पब्लिक एंटिटी करिअर डॉट रिसोर्स इतकं पूर्ण दिलेलं आहे. फेल्ड एरर इन ऑब्जेक्ट एम्प्लॉई रिक्वेस्ट डीटीओ. तर हा जो आहे अबनॉर्मल टर्मिनेशन आहे, म्हणजे हा पूर्ण प्रोग्राम जो आहे तो कोलॅप्स झाला. बघा हा पूर्ण डिटेल मध्ये आलेला आहे इथे. एरर कोड्स हे जे काय दिलेलं आहे ते बघा. डिफॉल्ट आहे मिनिमम लेंथ अँड लेंथ 3 अँड मॅक्स लेंथ इज जे काय आहे तुमचं 1000 हे त्यांनी दिलेलं आहे. पण हे असं आउटपुट नाही पाहिजेत. हे जे आहे असा रिस्पॉन्स आउटपुट म्हटल्यापेक्षा हा जो काही रिस्पॉन्स आहे हा रिस्पॉन्स व्यवस्थित नाहीये. मला रिस्पॉन्स जो आहे ना असा पाहिजे, सिंपल याच्यामध्ये पाहिजे. नोटपॅड मध्ये मी तुम्हाला दाखवतोय. मला हा हँडल झालेला पाहिजेत, व्यवस्थित पाहिजेत आणि रिस्पॉन्स असा पाहिजेत मला. तो जो काही जर काय व्हॅलिडेशन फेल झालं तर असं पाहिजेत मला. पहिल्यांदा येईल इथे सपोज फील्ड नेम जे काय असेल ते फील्ड नेम आणि हा ऍरे असेल. एकापेक्षा जास्त जे आहे ना एकापेक्षा जास्त असू शकतात, फेल्ड होऊ शकतात. तर मला जो काही रिस्पॉन्स आहे तो असा हवा आहे. फील्ड कोणती फील्ड तुमची फेल झालेली आहे तिचं नाव टाका इथे. जसं की नेम, एम्प्लॉई डॉट नेम तुमची फील्ड फेल झालेली आहे, कॉमा. एरर काय आहे? कॉज. कॉज तुमचा काय आहे? सिंपल मध्ये नेम मस्ट नॉट बी एम्प्टी और नल असायला पाहिजे. अँड स्टेटस कोड. स्टेटस कोड हा जो स्टेटस कोड असेल तुम्हाला माहिती आहे हा 400 असायला पाहिजे. तर मला सेम असं जर दुसऱ्या फील्ड साठी जर झालं तर मला हे सेम असं दाखवायचं आहे. नेम, लेट्स सी डिपार्टमेंट, डिपार्टमेंट मस्ट नॉट बी नल और एम्प्टी असं. असं सुटसुटीत बस असं मला एक्सेप्शन हँडल झालेलं पाहिजे. तर हे जे काय आहे हा जो पार्ट कव्हर केला जाईल हा हा एक्सेप्शन जे काय रेज झालेला आहे स्प्रिंगने एक्सेप्शन रेज केलेला आहे. आणि तुम्ही जर का इथे बघाल तर तुम्हाला इथे दिसेल की व्हॅलिडेशन फेल्ड साठी तुम्हाला इथे एक वॉर्निंग दिलेली आहे. तर मला स्वतःच पाहिजेत. मला स्प्रिंगने जे डिफॉल्ट मध्ये जे दिलेलं आहे ना एक्सेप्शन हँडल केलेलं ते नकोय. मला स्वतःचा रिस्पॉन्स पाहिजेत आणि असाच रिस्पॉन्स पाहिजे त्याला जो मी तुम्हाला दाखवला जर का एक्सेप्शन झालं तर. आणि जर का सक्सेस जर झालं आणि जर का सक्सेस झालं तर सक्सेसचा जो काही कोड आहे तो आणि त्याचा जे काही मेसेज आहे तो दाखवून दिला पाहिजे. दॅट्स इट. मला असा एक रिस्पॉन्स पाहिजे. पण याच्यासाठी तुम्हाला एक्सेप्शन हँडलिंग बेसिक कन्सेप्ट तुमची क्लिअर पाहिजे. तेव्हाच मी तुम्हाला स्प्रिंग बूट मध्ये एक्सेप्शन कसं हँडल केलं जातं ते दाखवू शकतो. आज फक्त आपण बघितलेलं आहे व्हॅलिडेशन जर का आपण मिस केले तर
काय आणि कशा पद्धतीचे एक्सेप्शन येतात. एक्सेप्शन काय असतं हे पण तुम्हाला माहिती पाहिजे, आणि त्याला कसं एक्सेप्शन हँडल करायचं आणि कस्टम एक्सेप्शन तुम्ही कसं देऊ शकता. तर ते पण आपण बघणार आहोत पुढच्या सेशन मध्ये. आणि पुढचं सेशन कदाचित आजच होऊ शकतं, पण ते कधी ते तुम्हाला थोड्याच वेळात सांगितलं जाईल.